ई समन्स किंवा वॉरंट ट्रान्सफर कसं करायचं हे बघायचं आहे. वेब VPN ओपन करायचं आहे. success.nh.in टाकून तुम्ही एंटर करा. NIC वेब VPN ओपन झालेला आहे. या ठिकाणी मेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन करा. साइन इन झाल्यानंतर OTP असेल तर OTP किंवा तुम्ही टोकन घेऊन या ठिकाणी टोकन टाकायचं आहे आणि साइन इन करायचं आहे. आपला वेब VPN ओपन झालेला आहे. यापैकी 7 नंबरचा जो ऑप्शन आहे ICGS ई समन्स याच्यावर क्लिक करून त्याला ओपन करायचं आहे. नंतर लॉग इन विथ जनपरिचय याला ओपन करायचं आहे. व्हेरिफायरमध्ये युजर नेम, मोबाईल किंवा ऑदर टाकून तुम्ही साइन अप किंवा साइन इन करायचं. आपण जनरली मोबाईलच घेतो. मोबाईलवर क्लिक करा. या ठिकाणी मोबाईल नंबर टाका. पासवर्ड असेल तर पासवर्ड किंवा पासवर्ड लेस करा. आय कन्सेप्ट टू व्हेरिफायरवर क्लिक करून साइन इन करा. या ठिकाणी OTP वर क्लिक करा. नंतर साइन इन करा. नंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP आलेला असेल 6 अंकी. ते OTP या ठिकाणी इन्सर्ट करायचं आहे. इन्सर्ट करून साइन इन करा. तुम्ही OTP पाहू पण शकता इथून. साइन इन करायचं आहे. कधी कधी परत साइन इन साठी ऑप्शन येतो. परत साइन इन करा. या ठिकाणी बघा आपला ई समन्स पोर्टल ओपन झालेला आहे. होमवर क्लिक करतो मी. बाकी ई समन्स बाबत सर्व माहिती आपण याच्या आधी जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. आपण फक्त ट्रान्सफर बाबत जाणून घेणार आहोत. ठीक आहे. ई समन्स किंवा वॉरंट ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला ते पेंडिंग फॉर अलोकेशन मध्ये असणं आवश्यक आहे. जर नसेल तर तुम्ही त्याला डिअलोकेशन करून पेंडिंग फॉर अलोकेशन मध्ये आणायचं आहे. जे समन्स असेल ते समन्स तुम्ही PNR नंबरवरून किंवा याच्यावरून तुम्ही सर्च करू शकता. त्या समन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अलोकेशन प्रोसेसच्या बाजूलाच ऑप्शन आहे ट्रान्सफर प्रोसेस. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ट्रान्सफरसाठी. आपल्याला ज्या ठिकाणी ट्रान्सफर करायचं आहे ते राज्य, जर महाराष्ट्र जरी असेल तरी आपल्याला आधी राज्य निवडायचं आहे, नंतर जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर पोलीस स्टेशन निवडायचं आहे. या 3 गोष्टी निवडल्यानंतर तुम्हाला ट्रान्सफर कोणत्या कारणाने करायचं आहे ते योग्य कारण या ठिकाणी निवडायचं आहे. जनरली दुसऱ्या पोलिसांच्या हद्दीतला समन्सधारक किंवा वॉरंटधारक जर असेल तर आपण ट्रान्सफर करत असतो, किंवा गुन्हा दुसऱ्या हद्दीतला आहे आणि समन्स आपल्याकडे आलं तर ते ट्रान्सफर करत असतो. ते स्थानिक लेवलला कोणत्या नियमाने समन्स बजावणी केल्या जाते त्याच्यावर डिपेंड आहे. आतापर्यंत आपण जे समन्स आणि वॉरंटची बजावणी होते, वॉरंटची बजावणी तर जनरली ज्या पोलीस स्टेशनचा गुन्हा असेल तेच करतात, परंतु समन्समध्ये काही वेगळे नियम असू शकतात. रिमार्क टाकायचा आहे आणि ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे. इथं ओके करायचं आहे. बस एवढीच प्रोसेस आहे. सर्च करू शकता. थँक यू. धन्यवाद.